सर्वांना नमस्कार. तर एक छोटीशी हृदयस्पर्शी बोधकथा आज मी सादर करत आहे. दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट. तर चला वळूयात कथेकडे. नवीन असाल तर लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आजची बोधकथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. माझ्याजवळ यायची हिंमत करू नका, प्रियांका रागाने म्हणाली. प्रेम आहे माझं तुझ्यावर आणि आपलं आज लग्न झालंय, विक्रम संतापाने म्हणाला आणि तिच्याकडे पुढे सरकला. प्रियांकाने पाऊल मागे टाकलं. पण एका रात्री तिच्या आयुष्यात असे काय घडले की तिला पहिल्या नवऱ्याने पहिल्याच दिवशी तिला सोडून पळ काढला? आणि ही निरागस, नाजूक मुलगी एका रानटी, कठोर स्वभावाच्या माणसाच्या घरात कशी पोचली? आणि काय होणार होतं तिच्या आयुष्यात पुढे? तिचा नवरा विशाल तिला लग्नाच्याच दिवशी सोडून अचानक पळून गेला होता. निष्पाप प्रियंका नवरीच्या पोशाखात रडून रडून बेहाल झाली होती. तिच्या डोक्यावरची सावली निघून गेली होती आता आणि कुटुंबाची अब्रू वेशीवर टांगली गेली होती. पण या सगळ्यात एक माणूस असा होता ज्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि समाधान होतं. तो होता विक्रम. वयाची 35 वर्षे उलटून गेली तरी विक्रमचे लग्न होत नव्हते. गावात त्याला कोणीच मुलगी देत नव्हतं. तसेच विक्रमचे मन फक्त एकाच मुलीवर अडकले होते, ती म्हणजे प्रियंका. 4 वर्षांपूर्वी ती गोष्ट विक्रम कधीच विसरू शकत नव्हता, जेव्हा तो प्रियंकासमोर आपले प्रेम व्यक्त करायला गेला होता. तेव्हा प्रियंकाने सर्वांसमोर त्याला हसून उडवून लावलं होतं. आरशात स्वतःचं थोबाड बघितलंस का कधी? असं ती म्हणाली होती. प्रियांकाचे ते शब्द आजही विक्रमच्या कानात पेटत्या कोळशासारखे टोचत होते. गावठी कुठला, तुझी लायकी तरी आहे का माझ्यासोबत बोलण्याची? त्या दिवशी भर चौकात विक्रमचा प्रचंड अपमान झाला होता. त्या अपमानाचा आणि तिच्या तिच्या नकाराचा वणवा विक्रमच्या छातीत रोज जळत होता. पण त्या अपमानानंतरही विक्रमच्या मनातही प्रियंकाची हाव संपली नव्हती. त्याला प्रियंका हवीच होती, कोणत्याही मार्गाने. आणि आज प्रियंकाचा नवरा पळून जाताच त्याला एक संधी मिळाली होती. विक्रम तिच्या वडिलांकडे प्रियंकाचा हात मागतो. माझी मुलगी विकायला काढलेली नाही मी. दादासाहेबांचा आवाज हतबलतेने कापत होता. विकायला कोण काढतंय दादासाहेब? मी तर मागणी घालतोय, विक्रम शांतपणे म्हणाला. तुमचा जावई पुन्हा न येण्याची चिठ्ठी ठेवून पळून गेलाय. उद्या बँकेचे लोक दारात उभे राहतील. तुमच्या कुटुंबाची इज्जत धुळीला मिळेल. निर्णय तुमचा आहे. इज्जत वाचवायची की लग्न ना करायचं? दादासाहेबांसमोर दुसरा पर्याय उरलाच नव्हता. संपूर्ण बदनामीच्या भीतीपोटी प्रियांकाचा हात तिच्या कोणाच्याही कोणतीही मर्जी न विचारता त्यांनी नाईलाजाने मान हलवली. होय, माझा होकार आहे. दाराआड उभी असलेली प्रियंका सुन्न झाली होती. ज्या गावठी मुलाला तिने हेटाळलं होतं, आज तोच तिच्या वडिलांच्या लाचारीचा फायदा घेऊन तिची मर्जी न विचारता तिच्या आयुष्याचा मालक बनणार होता. आज दोघे एका बंद खोलीत होते. पण प्रियांकाच्या नकाराने आणि विरोधाने त्याला काय सुचत नव्हते. रात्रभर विक्रमच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. खोलीत शांत झोपलेली प्रियंका त्याच्या मनात सतत घर करून राहिली होती. तिच्या त्या सुंदर निष्पाप चेहऱ्याचे त्याला पूर्णपणे वेड लागले होते. 4 वर्षे वाट पाहिल्यावर आज ती त्याच्या अगदी जवळ होती. तिचा तो कोमल आणि गोड आवाज त्याच्या कानात रात्रभर गुंजत राहिला. विक्रमला तिच्या त्या मनमोहक रूपाचा प्रचंड मोह होत होता. पण तरीही त्याने आपल्या भावनांवर एक कठोर संयम ठेवला होता. तिच्या सौंदर्याला कोणताही डाग न लावता तिला कायमचे आपले करायचे होते. विक्रमच्या मनात प्रियंकाच्या या सुंदर रूपाची मोहिनी अधिकाधिक खोलवर रुजत चालली होती आणि त्याची व्याकुळता आणि कितच वाढत चालली होती. लग्नानंतरच्या पहिल्या सकाळी प्रियंकाने विक्रमला रागाने दूर लोटले. मी तुम्हाला पती कधीही मानणार नाही, ती थरथरत्या आणि संतप्त आवाजाने म्हणाली. विक्रमने तिच्याकडे अत्यंत शांतपणे पाहिलं. तिचे ते सुंदर रागीट रूप आणि गोंडस हसू त्याच्या मनाला आणखीनच भुरळ घालत होते. विक्रमने तिच्यावर अजिबात राग दाखवला नाही. तो अत्यंत संयमाने म्हणाला, आपलं लग्न झालंय हे सत्य आहे प्रियंका, पण मी तुझ्यावर कधीही जबरदस्ती करणार नाही. त्याचा हा संयमी अवतार पाहून प्रियांकाच्या मनात एक मोठी शंका निर्माण झाली होती. तू जोपर्यंत स्वतःहून मला स्वीकारत नाहीस तोपर्यंत मी तुझी वाट पाहिन. एवढं बोलून
विक्रम शांतपणे निघून गेला. प्रियंका त्याच्या या वागण्याने पूर्णपणे चक्रावली होती. विक्रम खोलीबाहेर पडला, पण त्याचे मन प्रियंकापाशीच रेंगाळत होते. तिच्या तेजस्वी आणि सुंदर डोळ्यांतील राग त्याला आणखीनच आकर्षक करत होता. 36 वर्षाच्या आयुष्यात त्याने तिच्याशिवाय कधी कोणाचा विचार केलाच नव्हता. आज ती त्याची बायको बनून त्याच्याच घरात होती, पण तरीही तिचे मन जिंकणे बाकी होते. प्रियांकाने मात्र स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं. विक्रमच्या शांत आणि संयमी अवताराने तिच्या मनात प्रचंड घालमेल सुरू झाली होती. ज्या माणसाला तिने क्रूर समजले होते, त्याचा हा बदललेला स्वभाव तिला पूर्णपणे अस्वस्थ करत होता. विक्रमचा हा संयम तिने मन बदलणारा की तिच्या मनात नव्या लढाईची ठिणगी पाडणार हाच मोठा प्रश्न होता. प्रियंका आपल्या मोबाईलवर वेळ घालवत होती. मनातील अस्वस्थता कमी करण्यासाठी तिने सोशल मीडियावर अकाउंट उघडले. तिथे तिची विशाल नावाच्या एका मुलासोबत सहजच नवीन मैत्री झाली. विशालशी बोलताना तिला मनातील अस्वस्थता थोडी कमी झाल्यासारखी वाटू लागली. माझं लग्न झालंय, पण माझं मन या नवीन आयुष्यात रमत नाही, ती मेसेजवर म्हणाली. विशालने तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि तिला आधार दिला. मनातील भावना व्यक्त करायला मित्र असणे खूप गरजेचे असते, विशाल म्हणाला. प्रियांकाला आता एक चांगला मित्र मिळाल्याचे समाधान वाटत होते. तेवढ्यात विक्रम तिच्या खोलीत आला. प्रियांकाला अचानक फोनवर हसताना पाहून तो गालातल्या गालात हसला. तो विशाल दुसरा कोणी नसून खुद्द तिचा पती विक्रमच होता. विक्रमने तिच्या मनातील खरी गुपिते आणखी जाणून घेण्यासाठी हे बोगस अकाउंट तयार केलं होतं. माझं लग्न झालंय, पण माझं मन या नवीन आयुष्यात अजून रमत नाही, प्रियांकाने मेसेज केला. विक्रमने तिच्या मेसेजला अगदी संयमाने उत्तर दिलं. काळजी करू नकोस, हळूहळू सर्व काही ठीक होईल. प्रियांकाला विशालचा खूप मोठा आणि खंबीर आधार वाटू लागला. तिच्या चेहऱ्यावर थोडे हसू आले, पण दुसरीकडे विक्रम मात्र तिच्या प्रत्येक भावना समजून घेत स्वतःच्या मनात एक नवीन प्लॅन रचत होता. विक्रम प्रियांकाच्या खोलीत बाहेर बसून तिच्याशी विशाल बनून मेसेजवर गप्पा मारत होता. प्रियांका त्याला आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट मनमोकळेपणाने सांगत होती, जी ती विक्रमला कधीही सांगू शकली नव्हती. माझा पती खूप संयमी आहे, पण माझे मन अजून त्याला स्वीकारायला तयारच नाही, प्रियांकाने मेसेज पाठवला. विक्रमने तिच्या या प्रामाणिक मेसेजवर विचार केला. त्याने विशाल बनून तिला उत्तर दिले, कदाचित तुझ्या पतीचे तुझ्यावर खूप प्रेम असेल, तू त्याला कधी एक संधी द्यायला हवी होतीस. प्रियांका त्याचा हा सल्ला वाचून विचारात पडली. तू त्याला संधी देण्याचा सल्ला देऊ नकोस, प्रियंका रागाने विशालला मेसेज केला. मला तो माणूस अजिबात आवडत नाही, तो खूप रानटी गावंढळ आहे. तिचा हा मेसेज वाचून विक्रमच्या हातातील मोबाईल काही क्षण थांबलाच. प्रियंकाच्या मनातील हा तीव्र राग आणि चीड पाहून त्याच्या काळजाला मोठा धक्का बसला. तरीही त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि विशाल बनून तिला विचारले, पण त्याने तुझ्याशी नक्की काय वाईट केले ते तरी सांग. प्रियांकाने त्याला लगेच उत्तर दिले, त्याच्या नजरेत तो रानटीपणा आणि मला स्पष्टपणे दिसतो. मला त्याच्या सोबत एकाच घरात राहण्याची सुद्धा प्रचंड भीती वाटते. प्रियांकाचे हे शब्दांचे वार वाचून विक्रमच्या मनात आता एक प्रचंड मोठं वादळ निर्माण झालं होतं. प्रियांकाचे ते कटू शब्द वाचून विक्रमला जरा वेळ स्तब्ध झाला. मग त्याने धाडस करून विशालच्या आयडी वरून प्रियांकाला पुढचा मेसेज टाईप केला. तुला मी कसा वाटतो? प्रियांकाचा स्क्रीनवर मेसेज पाहताच चेहरा एकदम खुलला. तिने लगेच मोबाईल हातात घेतला आणि उत्तर लिहायला सुरुवात केली. तू खूप समजूतदार आणि छान आहेस. तुझ्याशी बोलल्यावर मनाला खूप शांत वाटतं. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तिचे हे उत्तर वाचून बाहेर बसलेल्या विक्रमच्या मनात आनंदाची लहर उमटली. पण लगेच त्याला स्वतःच्या खऱ्या ओळखीची तीव्र आठवण झाली. म्हणजे तिला मी नाही, विशाल आवडतो. प्रियंकाचा मेसेज आला. तू मला इथून घेऊन जाशील ना? तो प्रश्न वाचून विक्रम अक्षरशः हादरूनच गेला. त्याला समजले नाही आता काय करावे आणि काय उत्तर द्यावे. प्रियंकाची ही आर्त हाक विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकवली होती. तो डोळे बंद करून खोलीबाहेर शांत बसून विचार करू लागला. ही या घरातून पळून जाण्याचा विचार करत आहे. त्याला तिच्या सुरक्षिततेची चिंता वाटू लागली.
त्याने स्वतःवर ताबा मिळवत टाईप केलं, "असं अचानक कुठे जायचं? सर्व काही लवकरच ठीक होईल." पण प्रियांका त्या उत्तराने समाधानी झाली नाही. तिने लगेच पुन्हा मेसेज केला, "मला या रानटी माणसाच्या त्रासातून कसलाही विचार करून मुक्त कर. मला इथे राहायचं नाही." त्याने रिप्लाय केला, "ठीक आहे, जाऊ आपण." लगेच प्रियांकाचा पुढचा मेसेज आला, "पण हा माणूस इथून आपण गेल्यानंतरही आपल्याला सुखाने जगू देणार नाही." तिचे हे भीतीदायक शब्द वाचून विक्रमच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तिला वाटते की तो तिची माती करेल आणि पाठ सोडणार नाही. विक्रमने कसं तरी मनावर दगड ठेवून टाईप केलं, "तू इतकी भीती का बाळगतेस त्याची?" त्यावर प्रियांकाने तात्काळ उत्तर पाठवले, "तो खूप हट्टी आणि क्रूर आहे. तो आपल्याला शोधून मारून टाकेल." आपल्याच पत्नीच्या मनात स्वतःबद्दल एवढा प्रचंड भयानक खौफ पाहून विक्रम आतल्या आत पूर्णपणे तुटून गेला. त्याने डोळ्यात आलेले अश्रू पुसले आणि विशाल बनवून तिला मेसेज केला, "तू काळजी करू नकोस. मी तुला काहीही होऊ देणार नाही." प्रियांकाने पुढचा मेसेज टाईप केला, "तुझा फोटो पाठव आणि मोबाईल नंबर दे." तो मेसेज वाचून विक्रमच्या हातातील मोबाईल थरथरला. थरथर कापू लागला. आता त्याला काय उत्तर द्यावे? जर त्याने फोटो पाठवला नाही तर प्रियांकाचा विशालवरचा विश्वास उडेल, आणि जर खरा फोटो पाठवला तर त्याची सर्व पोलखोल होईल. विक्रमच्या समोर खूप मोठी अडचण उभी राहिली होती. त्याने तात्काळ एक मार्ग शोधला आणि उत्तर दिलं, "मी सध्या एका महत्त्वाच्या कामात अडकलो आहे. योग्य वेळ आल्यावर मी नक्की पाठवेन." पण प्रियांका तिच्या हट्टावर ठाम राहिली. तिने लगेच पुन्हा मेसेज केला, "नाही, मला आत्ताच तुझा फोटो आणि नंबर हवा आहे. मला तुझ्याशी लगेच कॉलवरच बोलायचं आहे." विक्रमनेही लगेच एआयचा वापर करून एका देखण्या मुलाचा फोटो बनवला आणि प्रियांकाला मेसेजवर पाठवला. त्यानंतर त्याने एक नवीन सिम कार्ड खरेदी करून प्रियांकाला कॉल केला. कॉलवर बोलताना विक्रमने व्हॉइस चेंजचा वापर करून स्वतःचा मूळ आवाज पूर्णपणे बदलून घेतला होता. प्रियांकाने फोन उचलला आणि म्हणाली, "विशाल, तुझा फोटो खूप छान आहे आणि तुझा आवाज सुद्धा खूप छान आहे. सुरेख आहे." तिचा आनंद पाहून दुसऱ्या बाजूला विक्रमचे मन मात्र तीव्र वेदनेने व्याकुळ झाले होते. तो मनातल्या मनात विचार करू लागला, "ही माझ्या नकली रूपावर प्रेम करत आहे, पण माझ्या खऱ्या अस्तित्वाचा हक्क तिला कधी समजणार?" या विचाराने त्याचा आवाज थोड्या वेळासाठी अचानक थरथरू लागला. दुसरीकडे घरात विक्रम तिची खूप काळजी घ्यायचा. तिला घरात तिची प्रत्येक गोष्ट पूर्ण करायचा. तिची लहान मोठी गरज न सांगता पूर्ण करत होता. तिला काय हवे आहे याची सतत विचारपूस करत राहणे हा त्याचा रोजचाच नियम बनला होता. तरीही प्रियांका त्याच्या या काळजीकडे नेहमी दुर्लक्ष करत होती. तिला विक्रमचे हे प्रेम एक नाटक वाटत होते, पण विक्रमने मात्र हार मानली नाही. तो दररोज तिच्या आवडीचे खाणे बनवून टेबलावर आणून ठेवायचा. प्रियांकाचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून तो रात्र जागून तिच्यावर बारीक लक्ष ठेवून असायचा. प्रियांकाच्या नकळत तिचे आयुष्य सावरणारा विक्रम मात्र तिच्या मनात अजूनही एक क्रूर, रानटी आणि माणूसच बनून राहिला होता. तिला त्याचं प्रेम कधी समजणार होतं कुणास ठाऊक. प्रियांकाचे मन थोडे हलके व्हावे आणि तिला बरे वाटे म्हणून विक्रमने तिला बाहेर फिरायला घेऊन जाण्याचा एक छान प्लॅन केला. तो अत्यंत प्रेमाने तिच्याजवळ गेला. "आपण दोघे थोडे बाहेर फिरून येऊयात का?" त्याने अगदी हळुवारपणे तिला विचारणा केली. प्रियांकाने त्याच्याकडे नाखुशीने पाहिलं, पण विशालने आधीच तिला बाहेर जाण्याचा सल्ला दिला होता आणि तो सल्ला दिला असल्यामुळे ती तयार झाली. विक्रम तिला गाडीत बसवून एका खूप सुंदर निसर्गरम्य ठिकाणी घेऊन गेला. तिथे गेल्यावर प्रियांकाच्या चेहऱ्यावर थोडा बदल झाला आणि शांतता दिसू लागली. विक्रम लांब उभा राहून तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहत होता, पण प्रियांकाच्या मनात अजूनही फक्त आणि फक्त विशालचाच विचार अखंडपणे चालू होता. खरे सांगायचे झाले तर विक्रमचे तिच्यावर खरोखर खूप सच्चे प्रेम होते. तो फक्त विशालचे नाव वापरत होता, पण त्याच्या सर्व भावना मात्र 100% खऱ्या होत्या. त्याच्या या निस्वार्थ प्रेमाच्या बदल्यात त्याला फक्त आणि फक्त तिच्या सच्च्या प्रेमाचीच तीव्र अपेक्षा होती. तिने त्याला प्रेमाने स्वीकारावे एवढीच त्याची एक इच्छा होती, पण ती त्याच्या बनावट रूपावर प्रेम करत होती आणि त्याच्या खऱ्या रूपाचा मनापासून द्वेष करत होती. हे कडू सत्य विक्रमच्या मनाला आतून प्रचंड टोचत होतं. मी नक्की कोणत्या रूपाने तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा करू?
हा एकच प्रश्न त्याला दिवस रात्र सतावत होता. तरीही तो तिच्या प्रेमासाठी ही दुहेरी भूमिका प्रामाणिकपणे निभावत होता. संध्याकाळी घरी आल्यावर प्रियांकाने अगदी उत्साहाने विशालला फोन केला. विक्रमने तिच्या समोर नसताना गुपचूप व्हॉइस चेंज चालू करून फोन उचलला आणि म्हणाला, बोल प्रियांका, आजचा दिवस खूप छान गेला ना? ती म्हणाली, तो विक्रम मला फिरायला घेऊन गेला होता. प्रियांका अत्यंत आनंदाने सांगत होती. विक्रम तिचे बोलणे शांतपणे ऐकत होता. फोनवर गप्प राहिला. पण मला त्याच्यासोबत अजिबात आवडले नाही. मला फक्त तुझ्यासोबत फिरायचे आहे. तिचे हे शब्द ऐकताच विक्रमचे हृदय आतून पूर्णपणे तुटले. तो तरीही स्वतःला सावरून बोलला, ठीक आहे, तू म्हणत असेल तर आपणही जाऊ. विक्रमने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे प्रियांका, तू शांत हो. असे म्हणत त्याने कॉल कट केला. त्यानंतर त्याने रूममध्ये जाऊन डोक्याला हात लावला आणि दुःखाने शांतपणे खाली बसून राहिला. त्याच्या मनात सतत एकच विचार चालू होता, मी तिचा हा गैरसमज कसा दूर करू? माझ्या खऱ्या प्रेमाची जाणीव तिला कधी होईल? विक्रम आता पूर्णपणे गोंधळात पडला होता. काय करावे हेच सुचेना. विक्रमने ठरवले की आता विशालच्या माध्यमातून नाही तर स्वतः प्रियांकाशी थेट बोलून तिचे मन जिंकायचे. तो धैर्याने तिच्या रूममध्ये गेला आणि तिच्यासमोर शांतपणे उभा राहिला. प्रियांका, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. विक्रमने अत्यंत हळूवार आणि नम्र आवाजात सुरुवात केली. प्रियांकाने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि तिने तिचे तोंड दुसरीकडे फिरवले. विक्रम मागे हटला नाही. तो म्हणाला, माझ्याकडून भूतकाळात झालेल्या चुकांबद्दल मला मनापासून पश्चाताप होत आहे. मला फक्त तुझ्याशी एक संधी हवी आहे. प्लीज ऐक ना. प्रियांका त्याच्या शब्दांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होती. विक्रमने पुढे होऊन तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याचा हात लगेच झटकला आणि रागाने जोरात ओरडत म्हणाली, लांब राहा, लांब जा माझ्यापासून, मला नाही आवडत तू. प्रियांकाचे हे असे कडू शब्द आणि बोलणे ऐकून विक्रमला वाटले की ती खरोखरच माझा राग करते आणि बदलली पण आहे. तिचा हा बनावटपणा विक्रमच्या अजिबात लक्षात आला नाही. तो मनापासून प्रचंड आनंदी झाला होता. त्याला वाटले की त्याचे सर्व प्रयत्न आता यशस्वी होत आहेत. प्रियांकाच्या चेहऱ्यावरचा खोटा आनंद पाहून विक्रम सर्व काही विसरून गेला आणि तिच्याशी अत्यंत प्रेमाने बोलू लागला. प्रियांका मनातल्या मनात विक्रमच्या या भाबडेपणावर हसत होती, पण वरवरून मात्र ती खूप चांगली असल्यासाचे सतत भासवत राहिली. विक्रमने तिच्यासाठी तिचे आवडते खाणे आणले. तिच्या चेहऱ्यावरचे हे हसू माझ्यासाठी सर्व काही आहे. विक्रम अत्यंत आपुलकीने तिला म्हणाला. प्रियांकाने फक्त मान हलवली. अचानक प्रियांकाची तब्येत खूप बिघडली आणि तिला तीव्र ताप आला. तिला उठणेही कठीण झाले होते. विक्रमने जेव्हा तिला पाहिले तेव्हा तो प्रचंड घाबरला आणि तिच्याजवळ धावत गेला. त्याने लगेच डॉक्टरांना फोन करून घरी बोलावून घेतले. दिवसभर विक्रम तिच्या उशाशी बसून होता. तिच्या डोक्यावरून पाण्याच्या पट्ट्या ठेवून लागला होता. तो सतत तिची काळजी घेण्यात गुंग होता. तिची औषधे वेळेवर देणे, तिचे जेवण पाहणे, सर्व काही विक्रम स्वतः करत होता. प्रियांका अर्ध्या ग्लानीत हे सर्व शांतपणे उघड्या डोळ्यांनी पाहत होती. विक्रमच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा खरा काळजीचा भाव दिसत होता. प्रियांकाच्या मनात पहिल्यांदाच विक्रमबद्दल थोडा संभ्रम निर्माण झाला. तिच्या मनातील कटुता हळूहळू वितळू लागली होती. विक्रमने घेतलेली निष्पाप काळजी पाहून प्रियांकाचे हृदय थोडे विरघळलेच होते. तिने विक्रमशी हळूहळू अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने बोलायला सुरुवात केली. आता तिच्या बोलण्यात कोणताही बनावटपणा नव्हता. तू माझी खूप काळजी घेतली आहेस. थँक्यू विक्रम, प्रियांका अत्यंत नम्रपणे म्हणाली. तिचे हे शब्द ऐकून विक्रमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसू लागले. विक्रमला वाटले की त्याचे सर्व सच्चे प्रयत्न आता रंग लावत आहेत. तो तिच्या प्रत्येक गरजेची पूर्ण काळजी घेऊ लागला. दोघेही तासनतास एकत्र बसून गप्पा मारू लागले. प्रियांकाच्या मनात विक्रमबद्दल आता प्रेम आणि आदर निर्माण होत होता. पण विशालच्या अस्तित्वाने काय होणार हा प्रश्न विक्रमसमोर अजूनही तसाच उभा होता. तिच्या मनात खरोखर काय आहे हे जाणून घेण्यासाठी विक्रमने फोन केला. नेहमीप्रमाणे विशाल बनवून त्याने प्रियांकाला मेसेज केला, कशी आहेस, तुला माझी आठवण येते का? तो मेसेज पाहताच प्रियांका एका मोठ्या द्विधा अवस्थेत सापडली. एका बाजूला विशालचे आधीचे प्रेम होते, तर दुसऱ्या बाजूला
विक्रमची आत्ताची सच्ची काळजी तिने तिचे मन जिंकलं होतं. प्रियंका विचार करू लागली, मी नेमका कोणाचा स्वीकार करू? विशालने मला साथ दिली, पण विक्रमने माझी मनापासून सेवा केली. तिचे मन आता पूर्णपणे गोंधळले. तिने विशालला उत्तर दिले, मला काहीच सुचत नाही आहे विशाल. मी खूप मोठ्या संभ्रमात अडकले आहे. तिचा हा मेसेज वाचून विक्रमच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित आलं. विक्रमने विशाल बनून पुढे लिहिले, माझे तुझ्यावर प्रेम आहे. चल आपण दोघे कुठेतरी दूर पळून जाऊया आणि नवीन आयुष्य सुरू करूया. तू तयार आहेस का? हा मेसेज वाचून प्रियंका थक्कच झाली. विशालचे हे शब्द वाचून तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले होते. तिला विशालसोबतच पळून जाणे आधी खूप योग्य वाटले असले तरी पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. विक्रमने घेतलेली काळजी, त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याचे डोळे तिच्या नजरेसमोर सतत येत होते. प्रियंकाचे मन आता पूर्णपणे दोन टोकांवर उभे होते. तिने विशाललाच लगेच उत्तर दिले. ती विचारात पडली, मी विक्रमला सोडून विशालसोबत पळून जाऊ की विशालच्या प्रेमाचा स्वीकार करू? हा निर्णय तिच्यासाठी अत्यंत द्विधा मनस्थितीचा आणि भावुक करणारा होता. प्रियंकाने खूप वेळ विचार केला. शेवटी तिने विशालला एक मेसेज केला आणि म्हणाली, मी तुझ्यासोबत पळून यायला तयार आहे. आपण खूप दूर जाऊया. तिचा हा होकार वाचताच विक्रम पूर्णपणे सुन्न आणि शॉक झाला. त्याला वाटले होते की प्रियंका आता विक्रमच्या प्रेमामुळे नकार देईल, पण प्रियंकाचा हा निर्णय पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाला, हे मी काय करून बसलो? प्रियंका अजूनही विशालवरच जास्त विश्वास ठेवते आहे. विक्रमच्या जाळ्यात तो स्वतःच वाईट पद्धतीने अडकला होता. आता प्रियंकाच्या या निर्णयामुळे विक्रमसमोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला होता. विशाल बनून तिच्यासोबत पळून जायचे की तिच्यासमोर स्वतःचे खरे रूप उघडे करायचे? तो हताश होऊन विचार करत होता. त्याला आता काय करावे हेच सुधरत नव्हते. प्रियंकाचा होकार त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि ते झालं पण होतं. आणि प्रियंकाचा होकार पाहून विक्रमातून खूप दुःखी झाला आणि रडू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शेवटी त्याने सर्व खेळाचा कायमचा शेवट करायचे ठरवले. त्याने पुन्हा विशाल बनून प्रियंकाला मेसेज केला, जर तुला माझ्यासोबत पळून यायचे असेल तर एक गोष्ट करावी लागेल. तू विक्रमला काहीही करून संपवून टाक. विशालचा हा धक्कादायक मेसेज वाचून प्रियंका प्रचंड घाबरली. ती मनात विचार करू लागली, विक्रमला संपवून टाकायचे? तो तर माझी एवढी निष्पापपणे काळजी घेतोय. प्रियंकाच्या डोळ्यासमोर विक्रमचा प्रेमळ आणि काळजीवाहू चेहरा वारंवार येऊ लागला होता. एका बाजूला विशालचे प्रेम होते तर दुसऱ्या बाजूला निष्पाप विक्रम. ती अत्यंत भीतीने कापू लागली होती. तिला नेमके काय करावे हेच सुधरत नव्हते. विक्रमला संपवण्याचा विचार प्रियंकाच्या मनाला कुठेतरी अजिबात पटला नव्हता. तिचे मन आता पूर्णपणे नकार देऊ लागले होते. तिने विशालला लगेच मेसेज केला, नाही विशाल, मी हे कधीच करू शकत नाही. विक्रमने माझ्या आजारपणात माझी खूप निष्पापपणे काळजी घेतली आहे. तो खूप चांगला माणूस आहे. मी त्याच्यासोबत असा मोठा विश्वासघात कधीच करू शकत नाही. मला माफ कर विशाल. मी तुझ्यासोबत पळून येऊ शकत नाही. मला आता समजले आहे की विक्रमचे प्रेमच खरे आहे. प्रियंकाचा हा मेसेज वाचताच विक्रमच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्याच्या मनातील सर्व दुःखाचे मळप दूर झाले. त्याला प्रियंकाचे खरे मन आणि निष्पाप प्रेम मिळाले होते. तो लगेच प्रियंकाच्या खोलीत गेला. त्याचा भावुक चेहरा आणि डोळ्यांतील पाणी पाहून प्रियंका खूप घाबरली. तिने विचारले, विक्रम? प्रियंकाचा हा मेसेज वाचताच विक्रमच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्याच्या मनातील सर्व दुःखाचे मळप दूर झाले होते. त्याला प्रियंकाचे खरे मन आणि निष्पाप प्रेम मिळाले होते. तो लगेच प्रियंकाच्या खोलीत गेला. त्याचा भावुक चेहरा आणि डोळ्यातील पाणी पाहून प्रियंका खूप घाबरली. तिने विचारले, विक्रम, तू का रडतो आहेस? काय झाले आहे? सांग की. त्याने प्रेमाने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आय लव्ह यू प्रियंका. तिनेही भावुक होऊन विक्रम जवळ गेली. खऱ्या प्रेमाची या ठिकाणी विजय झाला होता. आणि या कथेचा पुढचा भाग पाहायचा असेल तर नेक्स्ट पार्ट अशी कमेंट नक्की करा. थँक्यू.
थँक्यू सो मच.